सर्वात अगोदर हिंपम ही होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही महाराष्ट्र राज्यातली एकमेव नोंदणीकृत संघटना आहे। आमचे होमिओपॅथिक इंटिग्रेटेड डॉक्टर्स गेली 1993 पासून ही संघटना कार्यरत आहे डॉक्टरांच्या अडीअडचणी करता। आज जो मुख्य उद्देश आहे IMAच्या विरोधात हिंपमने उभारले आंदोलनास्त्र। होमिओपॅथिक विरुद्ध ॲलोपॅथिक असा संघर्ष निर्माण झाला आहे। गेली 8 वर्षापासून ज्यांनी मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स CCMP हा कोर्स पूर्ण करून देखील MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे जी नोंदणी व्हायला पाहिजे होती त्याला हिरवा कंदील राज्य शासनाकडून मिळाला होता। आज 15 तारखेपासून नोंदणी सुरू होणार होती, परंतु IMAने समाजाची व शासनाची दिशाभूल करून त्याकरता 2 महिन्याची स्थगिती त्यांनी प्राप्त करून घेतली। त्याच्या विरोधात आम्ही उद्या सकाळी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल MMC महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलचे प्रशासक डॉक्टर बाहुबली शाह हे आमरण उपोषणा करता बसणार आहेत। राज्यातील 20 ते 25 हजार होमिओपॅथिक इंटिग्रेटेड डॉक्टर उद्या त्यांना पाठिंबा देण्याकरता साखळी उपोषणास बसण्याकरता मुंबईला प्रस्थान केलेलं आहे। नागपूरपासून मुंबईपर्यंत सगळं पूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून जवळजवळ 400 ते 500 होमिओपॅथिक डॉक्टर्स मुंबईला धडकणार आहेत। ही आमची न्याय मागणी मिळवून देण्यासाठी आमचे होमिओपॅथीचे महाराष्ट्राचे नेते डॉक्टर बाळासाहेब पवार यांचे हात बळकट करण्याकरता शासन दरबारी आमची मागणीचा पाठपुरावा करण्याकरता सर्वांनी उद्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून मुंबईला प्रस्थान करायचं आहे आणि तिथे बाहुबली शाह यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन न्याय मागणी करता आपण प्रयत्न केला पाहिजे। म्हणून मी हिंपम या संघटनेचा मराठवाड्याचा चेअरमन डॉक्टर प्रकाश झांबड सर्वांना आवाहन करतो की आपण उद्या आपापले दवाखाने बंद ठेवून मुंबईला प्रस्थान करावं। आजच्या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर हरीश नागतकर, राजेश ताथेड, डॉक्टर MR जैन हे देखील उपस्थित आहे। बाकी सर्व आमचे मित्र उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याकरता गेलेले आहेत। मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या लोकप्रिय पत्रकारच्या माध्यमाने व्हिडिओ चॅनलच्या माध्यमाने आमची मागणी शासनापर्यंत प्राप्त करून द्यावी आणि न्याय करता मागणी करता आपण प्रयत्न करावे अशी आम्हाला। छत्रपती संभाजीनगर मधून सिटी मधून जवळजवळ 200 ते 250 लोकांचं रिझर्वेशन झालेलं आहे। ग्रामीण भागातून प्रत्येक तालुक्यातून 40 ते 50 डॉक्टर स्वयंस्फूर्तीने प्रस्थान करत आहे, कारण हा त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। यात गेली 50 वर्षापासून प्रॅक्टिस करत असताना जर असं त्याकरता आम्ही 1988 पासून लढा देत आहे। 99 ला याचं प्राप्त झालं, इम्प्लिमेंटेशन 2014ला झालं आणि त्याला मिळण्याचा वेळ आला आज आणि त्याला स्थगिती प्राप्त केली ही फार दुर्दैवी आहे आमच्याकरता आणि IMAने हे निर्माण केलेलं आहे। उद्या बघा तुम्ही IMAचे जितके कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे तिथले सर्व RMO यांनी आज रजा टाकलेली आहे आणि ते देखील काम बंद आंदोलन करता मुंबईला प्रस्थान केलेलं आहे। जितके कॉर्पोरेट हॉस्पिटल मी सांगू इच्छितो तिथे आयुषचेच डॉक्टर काम करतात। ICU मध्ये असो का रात्रीची ड्युटी तुम्ही कुठल्याही बघा, प्रत्येक हॉस्पिटलला 25 ते 30 RMO आमचे काम करतात। त्यांनी सर्वांनी बंद ठेवून उद्याच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे। ही फार आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे IMAला वस्तुस्थिती समजेल। IMA रात्री ICU मध्ये कोण काम करतं, इमर्जन्सी मध्ये कोण काम करतं, आमचे आयुषचेच डॉक्टर काम करतात। हे आपल्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो। IMA कडनं आमचे होमिओपॅथीची काउन्सिल आहे, परंतु आम्ही शासनाने आम्हाला CCMP हा कोर्स दिला। CCMP हा कोर्स फार्माकोलॉजीचा कोर्स आहे। MBBS आणि होमिओपॅथिक डॉक्टरांचं सिलेबस सारखं आहे। त्यांचाही 5.5 वर्षाचा कोर्स आहे, आमचाही 5.5 वर्षाचा कोर्स आहे, परंतु फार्माकोलॉजी हा मॉडर्न फार्माकोलॉजी हा विषय त्यात नसल्यामुळे शासनाने आम्हाला 1 वर्षाचा तो कोर्स दिला। म्हणजे आमचा 5.5 + 1 6.5 वर्षाचा कोर्स BHMS CCMP होतो। MBBS फक्त 5.5 वर्षांचा। मी ओपन चॅलेंज IMAला करतो, आपण कोर्टात गेलेला आहात, कोर्टात आपण 4 वेळेस स्टे मागण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्हाला इंटरमी स्टे मिळाला नाही। ही मोठी आमच्याकरता प्लस पॉइंट आहे। याच्यावरूनच निदर्शनास येतं की आमचे BHMS CCMP डॉक्टर्स मोर दॅन MBBS आहे। हे मी स्पष्ट करून दाखवू शकतो, प्रूव्ह करू शकतो। ही प्रक्रिया थांबल्यामुळे काय झालं, होतकरू आणि गरीब विद्यार्थी
त्यांना काही नुकसान होणार आहे का? यात सर्वात मोठी अडचण होणार आहे ग्रामीण भागातली वैद्यकीय सेवा सुरळीत राहण्याकरता मी आपणास चॅलेंज करतो. मी जिथे प्रॅक्टिस करतो शहरी भागात असूनही 2 देखील MBBS डॉक्टर नाही तिथे, आणि लोकसंख्या जवळजवळ 1 लाखाच्या पुढे. त्यामुळे शासनाच्या मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. यापूर्वी देखील आम्ही 99च्या पूर्वी महाराष्ट्र बंद करून ठेवलं होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंद मागे घ्यायला सांगितलं आणि 99 मध्ये हा कायदा 99 मध्ये हे बदल झालेले आहे. त्यावेळेस 6 महिन्याचा कोर्स होता, 14 मध्ये 1 वर्षाचा कोर्स करून आम्ही तोही मान्य केला. तरी शासनाने याच्यावरती लक्ष देऊन आमचे जे रोखलेले परिपत्रक त्याला शिथिलता त्यांनी रद्द करावी आणि आम्हाला पूर्ण स्वाभिमानाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आमचा अधिकार आहे. तो आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. विधानसभा विधान परिषद हे कायदा पास झालेला आहे, पारित झालेलं आहे, चेंजेस झालेले, त्यांच्या MMCच्या काउन्सिलमध्ये देखील बदल झालेला आहे. घटनेने तो अधिकार दिलेला आहे. त्याला IMA ने विनाकारण थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही IMA कडनं कोणतेही अधिकार मागत नाही, त्यांच्या मतदानात आम्ही भाग घेऊ इच्छित नाही किंवा आम्ही MBBS ची इक्विव्हॅलंट डिग्री मागत नाही, परंतु आम्हाला जो अधिकार प्राप्त झाला शासनाकडे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यामुळे आम्ही IMA चा निषेध करतो आणि IMA ला स्पष्ट सांगतो, उलटा हे झाल्यामुळे तुमचं नुकसान आहे. ICU तुमचे बंद पडतील, तुमचे कॉर्पोरेट हॉस्पिटल बंद पडतील. मी डॉक्टर प्रकाश झांबड, चेअरमन होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन. माझ्यासोबत आता छत्रपती संभाजीनगरचे आमचे हिमपमचे अध्यक्ष डॉक्टर हरीश नागतकर, आमचे ट्रेझरर डॉक्टर MR जैन, आमचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर राजेश तातेड, आमचे सेक्रेटरी डॉक्टर अजय गुजराती देखील इथं आलेलेच आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.